माझा नवरा घरी नसताना मी माझ्या खोलीत एकटी झोपत होते. ते पाहून सासरे म्हणाले, नवीन नवरीने असं एकटं झोपायचं नसतं. माझा नवरा घरातून बाहेर जाताच सासऱ्यांचं अंग थरथरू लागलं होतं. तेव्हा त्यांनी माझा हात पकडून मला त्यांच्या शेजारी बसवलं. ते म्हणाले, मला आता तूच बरं करू शकतेस. तेव्हा त्यांनी मला एकदम बेडवरून उठवलं व पाठमोरं उभं केलं. त्यांचं विचित्र वागणं पाहून मी त्यांच्यावर रागावण्यासाठी त्यांच्या दिशेने वळले. तेव्हा तर सासरे मला नको त्या अवस्थेत दिसले. त्यांनी तेव्हाच मला जवळ ओढून माझ्यासोबत पूर्ण रात्रभर. मी मधू. लग्नाच्या 1 महिन्यानंतर माझे सासरे माझ्याशी फार जवळीकतेने वागण्याचा प्रयत्न करू लागले होते. अचानकच त्यांना थरथरण्याचा नवीनच आजार जडला होता. त्यांचा तो त्रास माझा नवरा बाहेरगावी गेल्यानंतरच होऊ लागला होता. माझ्या सासरच्या घरी आम्ही तिघेच होतो. मी, माझा नवरा आणि सासरेबुवा. मला सासूबाई नव्हत्या. जेव्हा सुनीलचं स्थळ आलं तेव्हा माझ्यापेक्षा माझी आईच फार खुश होती. कारण सुनीलच्या बाबांनी लग्नाचा सगळा खर्च करण्याची जबाबदारी घेतली होती. त्यात मला सासूबाई नव्हत्या. आईचं म्हणणं होतं की आमच्या वेळी घरात सासू होती. आमच्या सासूने आम्हाला फार त्रास दिलाय. आता सुनीलला आई नाहीये. त्यामुळे लग्न झाल्याच्या दिवसापासूनच तुझा संसार तुझ्या हातात असेल. लग्न झाल्यावर आई म्हटली होती त्याप्रमाणेच सगळा संसार माझ्या हातात आला होता. सासऱ्यांनी तर स्वतः माझ्या हातात घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. सुरुवातीच्या महिनाभर सासऱ्यांचं जे वागणं होतं ते पाहून तर मी स्वतःला फार नशीबवान समजत होते की मला एवढे चांगले सासरे मिळाले. ते मला सुनेप्रमाणे नाही तर त्यांच्या मुलीप्रमाणे वागवायचे. पण अचानकच सासरे जरा नाराज राहू लागले होते. त्यांनी अचानक माझ्याशी बोलणं कमी केलं होतं. मी आणि सुनील परदेशात जाण्याच्या काही दिवसांपूर्वीपासून सासऱ्यांचं ते वागणं सुरू झालं होतं. ते जरा शांत राहू लागले होते. मी त्यांना त्यांचं अचानक शांत होण्याचं कारण विचारलं. तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, काहीच दिवसात तू मला तुझा लळा लावलास. पण आता तू मला एकटं सोडून तुझ्या नवऱ्यासोबत परदेशात निघून जाशील. मग तुझ्याशिवाय मी या घरात एकटं राहायचं तरी कसं? सासऱ्यांनी काहीच दिवसात मला फार जीव लावला होता. तसं तर ते मला घरातल्या कुठल्याही कामाबाबतीत काही त्रास द्यायचे नाही. मी जी भाजी बनवली ती ते गोड मानून खायचे. मी त्यांना समजावलं की माझं सुनीलसोबत जाणं गरजेचं आहे. लग्नानंतर लग्नाची बायको नवऱ्यासोबत राहणार नाही तर कुठे राहील? तुम्ही चिंता करू नका. आपण फोनद्वारे तर संपर्कात असूच. मी समजावल्यावरही ते नाराजच दिसत होते. आता लग्नाच्या महिन्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या नोकरी ठिकाणी परदेशात जायला निघाले होते. सुनीलसोबत परदेशात जाण्याचा दिवस आला. मी माझ्या नवऱ्यासोबत जायला फार उत्साहित होते. परंतु ऐन वेळेला सासऱ्यांनी घोळ घातला. तर झालं असं, जोपर्यंत टॅक्सी येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या बॅग्स हॉलमध्ये आणून ठेवल्या होत्या. माझं पासपोर्ट मी बाहेर टेबलवर ठेवलं होतं, जेणेकरून जातेवेळी आठवणीने मी ते माझ्या पर्समध्ये ठेवेल. टॅक्सी यायला अजून 10 मिनिटं होते. तेव्हा मी माझी पर्स घ्यायला माझ्या खोलीत गेले. मी खोलीतून पर्स घेऊन येत नाही तोवर तर सासऱ्यांनी बाहेर हॉलमध्ये माझ्या पासपोर्टसोबत गोंधळ घालून ठेवला होता. मी खोलीतून बाहेर आले तसं समोरचं दृश्य पाहून मी चिडले होते. सासरे मगाशी हॉलमध्ये बसून चहा पित होते. खोलीत जाण्यापूर्वी मी त्यांना चहाचा कप देऊन गेले होते. ते तो कप माझ्या पासपोर्टवर सांडतील हे मला ठाऊक नव्हतं. हॉलमध्ये माझं खराब झालेलं पासपोर्ट पाहून मी फार चिडले. मी सासऱ्यांना म्हणाले, सासरेबुवा, हे तुम्ही काय केलं? माझ्या पासपोर्टवर तुम्ही चहा कसा काय सांडला? तेव्हा सासरे थरथरतच म्हणाले, माझ्याने चुकून चहाच्या कपाला धक्का लागला आणि हे सगळं चुकून झालं. मला माफ कर सुनबाई. सासऱ्यांनी ते मुद्दाम केलं होतं की त्यांच्याने ते चुकून झालं होतं ते तर मला ठाऊक नव्हतं. पासपोर्टवर चहा सांडल्यामुळे माझं नाव आणि फ्लाईट नंबर व्यवस्थित दिसत नव्हते. ते सगळं काही झालं तेव्हा सुनील हॉलमध्ये नव्हता. तो काही वेळाने बाहेरून आत घरात आला. येताच तो म्हणाला, मधू, बाहेर टॅक्सी आली आहे, चल आता आपल्याला निघायला हवं. सुनील त्याच्या बाबांच्या पाया पडायला खाली वाकला. तशी त्याची नजर माझ्या पासपोर्टवर गेली. पासपोर्ट पाहताच सुनीलही चिडला होता. त्याला वाटलं की मीच त्यावर चहा सांडला आहे. तो मला म्हणाला, मधू, तू हे काय केलंस? तुला माझ्यासोबत परदेशात येण्याची इच्छा नव्हती तर मला तसं सांगायचं ना. उगाचच हे असं विचित्र वागणं काय आहे? तेव्हा मी त्याला सगळं काही सांगितलं. तो त्याच्या बाबांना जास्त काही बोलू शकला नाही. परंतु तेव्हा सुनील एकटाच परदेशात जायला निघाला होता. तो मला म्हणाला, मधू, तुझ्या पासपोर्टवरील तुझं नाव आणि फ्लाईट नंबरही पूर्णपणे पुसट झाले आहेत. त्यामुळे आता तुला तर माझ्यासोबत परदेशात येता येणार नाही. तुझ्या पासपोर्टवर चहा सांडल्यामुळे त्याच्यामधील माहिती पूर्णपणे दिसेनाशी झाली आहे. असं समज, एक प्रकारे तुझं पासपोर्ट पूर्णपणे डेड झालंय. आता नवीन पासपोर्ट बनवायला कितीतरी महिने जातील. आता मी तर अजून जास्त दिवस इथे थांबू शकत नाही. मला माझ्या जॉबसाठी जावंच लागेल. त्यावेळी माझा नवरा एकटा परदेशात जायला निघाला होता. जाताना तो म्हणाला की मी लवकरच तुझं नवीन पासपोर्ट बनवायला टाकतो, चिंता करू नकोस.
झालंच तर मी लवकरच तुला भेटायला येण्याचा प्रयत्न करेन. सुनीलला बाय करताना माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या होत्या. अगदी क्षणातच माझा आनंद सासरी बुवांमुळे दुःखात बदलला होता. तेव्हा सुनीलला टॅक्सीजवळ सोडून मी घरात यायला निघाले. मी अचानक मागे वळले तेव्हा माझी नजर सासऱ्यांवर गेली. ते मला हसताना दिसले होते. सुनेसोबत एवढा मोठा प्रसंग घडून गेला आणि ते गालातल्या गालात हसत होते. मला घरी थांबून घेण्याचा त्यांचाच तर तो काही प्लॅन नव्हता ना. मला तर सासरी बुवांचा खूप राग येत होता. त्या रात्री रागाच्या भरात मी अश्रुगाळात खोलीत गेले. काही वेळाने अचानक माझ्या पाठीवर हात आला. माझ्या पाठीवर हात ठेवणारे सासरे होते. तेव्हा खोलीत येऊन ते माझी समजूत काढू लागले. ते म्हणाले, सुनबाई, माझ्याने जे झालं ते चुकून झालं. त्यावेळी सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांचे अश्रू पाहून मी समजले की खरंच त्यांच्याने जेही झालं ते चुकून झालं. मी तेव्हा त्यांना माफ केलं व म्हणाले, ठीक आहे, अजून काही महिने मी इथे राहायला तयार आहे. नवीन पासपोर्ट तयार होताच सुनील मला त्याच्यासोबत परदेशात घेऊन जाईल. त्यावर ते म्हणाले, हो, आज ना उद्या तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचंच आहे. मी तुला इथे ठेवून करू तरी काय? शेवटी तुझा संसार तुलाच सांभाळायचा आहे. सासऱ्याजवळ राहून थोडीच तुला मुलं बाळं होणार आहेत. त्यासाठी तर तुला सुनीलसोबतच राहावं लागेल ना. तुम्ही दोघं सोबत राहाल तेव्हाच तर माझा वंश पुढे वाढेल. मला समजावताना त्यांच्या बोलण्याची दिशा नको तिथे वळत चालली होती. तेव्हा मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला माफ केलं आहे. आता मला फार झोप येते, तुम्हीही जाऊन झोपा. खोली बाहेर जाण्याआधी सासऱ्यांनी त्यांच्या हाताने मला पांघरून ओढलं आणि मग ते त्यांच्या खोलीतून बाहेर गेले. पुढे 2-3 दिवस उलटले. मी सासऱ्यांना माफ केलं असलं तरी कुठे ना कुठे माझ्या मनात राग तर होता आणि कदाचित ते सासऱ्यांनाही समजत होतं. ते आता माझ्याशी बोलण्यासाठी काही कारण नसतानाही माझ्या मागे पुढे फिरू लागले होते. आता तर मी काम करत असताना मला काही ना काही मदत करण्यासाठी ते किचनमध्ये येत असायचे. त्या दिवशी मी किचनमध्ये कणिक मळत होते आणि सासरेबुवा माझ्या मागे असलेल्या डायनिंग टेबलवर बसले होते. तेव्हा माझे दोन्ही हात पिठाने भरले होते. त्यात माझ्या केसांची बट वारंवार माझ्या डोळ्यापुढे येत होती. तेव्हा मी माझ्या हाताने केस मागे करण्याचा प्रयत्न करत होते, पण हाताला पीठ असल्यामुळे माझ्याने केस मागे होत नव्हते. बहुतेक त्यावेळी सासऱ्यांची माझ्यावर नजर पडली होती. त्यांनी माझ्याजवळ येत माझ्या डोळ्यावरील केस हलक्या हाताने मागे केले. त्यावेळी सासरे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागले. त्यांची नजर मला बदललेली वाटत होती. ते किचनमध्ये यायचे तेव्हा रेडिओवर प्रेमाचे गाणे सुरू करायचे. त्यांच्यासोबत किचनमध्ये त्यांची सूनही आहे याचं त्यांना भानच नसायचं. मी त्यांना कधी त्याबद्दल काही बोलले नव्हते. त्यावेळीही रेडिओवर प्रेमाचे गाणे सुरू होते आणि सासरे माझ्या डोळ्यावरील माझे केस बाजूला करत होते. माझी मदत करून झाल्यावरही त्यांचा हात माझ्या मानेवर होता. तेव्हा मी जोराने त्यांना हाक मारली. तसे ते भानावर आले. मी त्यांना माझ्यापासून बाजूला केलं व म्हणाले, तुम्ही भानावर तर आहात ना. एवढ्यात तुम्ही अशा कुठल्या विचारात गुंग झाले होते? त्यावर ते म्हणाले, सुनबाई, तुझा साधेपणा कुठल्याही पुरुषाला अगदी क्षणात त्याच्या प्रेमात पाडेल असा आहे. मीही तुझा साधेपणा पाहून वारंवार प्रेमात पडतोय. त्यावेळी माझ्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच प्रेमाची झलक होती. मी त्यांना म्हणाले, सासरेबुवा, तुम्ही तुमच्या सुनेशीही काय बोलत आहात? ते म्हणाले, मी जे बोलत आहे ते खरंच बोलतोय. खरंच तुझी साधी राहणी तुला फार शोभून दिसते. मी तुझा साधेपणा पाहून हळूहळू प्रेमात पडत चाललोय. सासरी काय बडबडत होते हे त्यांचं त्यांना तरी समजत होतं का? तेव्हा मी पुन्हा त्यांना काही बोलणार तोच ते थरथरू लागले. त्यांना थरथरताना पाहून मी घाबरले होते. मी डॉक्टरला फोन लावू लागले तर सासरे म्हणाले, सुनबाई, मला खोलीत घेऊन चल. त्यांना खोलीत नेताच मी पुन्हा डॉक्टरांना फोन करू लागले, परंतु सासऱ्यांनी मला डॉक्टरांना फोन करू दिला नाही. ते म्हणाले, सुनबाई, तू माझे हातपाय चोळ, त्याने मला बरं वाटेल. मग मी त्यांचे हातपाय चोळू लागले तसे ते हळूहळू नॉर्मल होऊ लागले. ते नॉर्मल होताच मी त्यांना आराम करायला सांगितलं व त्यांच्या खोलीतून बाहेर गेले. मी तेव्हा किचनमध्ये राहिलेली कामं करायला गेले. काही वेळाने अचानकच माझ्या कानाजवळ मला श्वास जाणवला. तेव्हा मी मागे वळून पाहिलं तर सासरीबुवा माझ्या अगदी जवळ उभे होते. ते जेव्हा किचनमध्ये आले तेव्हा ते बिना शर्ट होते. अचानकच ते माझ्या खूपच जवळ येऊन उभे होते. त्यांना पाहून मी जोराने दचकले. तेव्हा माझा पाय त्यांच्या पायावर पडला. तसा माझा तोल जाऊ लागला, परंतु सासऱ्यांनी मला सावरलं. त्यांनी मला सावरताच त्यांच्या मिठीत ओढलं. त्या दिवशी सासऱ्यांचा मला ज्या प्रकारे स्पर्श झाला होता ते सर्व विचित्रच होतं. मी लगेचच त्यांच्यापासून बाजूला झाले. माझा घाबरलेला चेहरा पाहून ते म्हणाले, सुनबाई, अगं मीच आहे, एवढं घाबरायला काय झालं? मी त्यांना म्हणाले, तुम्ही तर आता तुमच्या खोलीत झोपला होतात ना, मग अचानक तुम्ही इथे कसे? तर ते म्हणाले, मी तुला धन्यवाद म्हणायला आलो होतो, कारण तू आता माझी सेवा केली, त्यामुळे मला जो त्रास होत होता तो काहीच वेळात कमी झाला. तेव्हा मी तुला धन्यवाद म्हणू शकलो नाही, म्हणून मी तुला धन्यवाद म्हणायला इथे आलो होतो. सासऱ्यांचं वागणं मला अचानक विचित्र वाटू लागलं होतं.
ते याआधी सुनील घरी नसताना असं कधीही वागले नव्हते. सुनील परदेशात जाताच त्यांचं असं काहीतरी विचित्र वागणं सुरू झालं होतं. तेव्हा मी त्यांना ठीक आहे म्हणून त्यांच्या समोरून बाजूला झाले. त्या रात्रीही सासरे डायनिंग टेबलवर असताना थरथरू लागले. दुपारी मी त्यांचे हातपाय जोडले होते, तेव्हाही मी तोच उपाय केला. मग काही वेळात त्यांचं थरथरणं बंद झालं. परंतु रात्री ते मला म्हणाले की तू माझ्या खोलीत झोप. मी सासऱ्यांच्या खोलीत कसं काय झोपावं तेच मला समजत नव्हतं. माझ्यासाठी तर ती गोष्ट अशक्य होती. मी त्यासाठी त्यांना नकार देऊन माझ्या खोलीत निघून गेले. परंतु तेव्हा लगेचच मला सुनीलचा फोन आला. तो म्हणाला, बाबांना त्रास होतोय आणि तू त्यांची काळजी घेत नाहीयेस असं मला समजलं. मधू, तू त्या घरातील एकुलते एक सून आहे. सासऱ्यांची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. तिथे बाबांची तब्येत ठीक नसेल तर मग इथे माझं कामात मन लागणार नाही. तुला मला टेन्शनमध्ये ठेवायचं असेल तर माझ्या बाबांची काळजी घेऊ नकोस. सुनीलने त्याच्या बोलण्यातून मला इमोशनल केलं होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले की मी बाबांची व्यवस्थित काळजी घेते, तू त्यांचं टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या कामावर लक्ष दे. त्या रात्री माझी इच्छा नसताना मी सासऱ्यांच्या खोलीत झोपायला गेले. रात्री मी सासऱ्यांच्या बेडवर त्यांच्या शेजारी झोपले होते. सासरे रात्री बिना शर्ट झोपायचे हे मला त्या दिवशी समजलं. त्यांनी माझ्यासमोरच त्यांचा कुर्ता बाजूला केला. त्यांना पाहून मला तर फार लाज वाटत होती. मी त्यांना पाठमोरे होऊन पांघरून ओढून झोपी गेले. त्याच्या काही वेळाने माझ्या अंगावर सासऱ्यांचा हात आला आणि त्यांचा तो स्पर्श साधारण नव्हता. अचानकच ते माझ्या फारच जवळ आले होते. त्यांनी माझ्या अंगावर हात टाकून मला एवढ्या जोराने पकडलं होतं जसं की त्यांनी उशी पकडली असावी. त्यांचा मला स्पर्श होताच मी जोराने ओरडले आणि मी शेजारी असलेला लाईट सुरू केला. लाईट सुरू होताच सासऱ्यांनी त्यांचा हात माझ्यापासून बाजूला केला. मी त्यांच्या शेजारून उठून बसले व त्यांना म्हणाले, सासरे बुवा, तुम्ही काय करत आहात? यासाठी तुम्ही मला तुमच्या खोलीत झोपायला बोलावलंत का? तेव्हा ते माझ्याशी डोळे चोळतच बोलू लागले. ते असं दर्शवत होते जसं की ते झोपेत आहेत. ते म्हणाले, सुनबाई, झोपेत असताना मला काही सुधरत नाही. रोज रात्रीची माझी सवय आहे. माझ्या शेजारी असलेली उशी मी अशाच प्रकारे जवळ घेऊन झोपत असतो. कदाचित शेजारी उशी आहे असं समजून मी चुकून तुला बिलगलो. असंही त्यात माझी चूक नाही आहे, कारण तूही उशीप्रमाणेच अगदी मौशार आहेस. त्यामुळे मला समजलंच नाही मी उशीला स्पर्श करतोय की तुला. सासऱ्यांचे बहाणे तर एकापेक्षा एक होते. तेव्हा मी अर्ध्या रात्री त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. माझ्या खोलीत गेल्यानंतरही वारंवार मला सासऱ्यांचा मगाशी झालेल्या त्या स्पर्शाचा भास होत होता आणि मला माझी चीड येत होती. मी सासऱ्यांसोबत एकटी त्या घरात फसले आहे असं मला वाटू लागलं होतं. पुन्हा पुढच्या दिवशीही दिवसातून 4 वेळा सासऱ्यांचं अंग थरथरलं होतं. त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेण्याचा एकही चान्स सोडला नव्हता. ते कधी माझ्याकडून हातापायाला तेल लावून घेत होते तर कधी मला त्यांच्या जवळ बसवत होते. त्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या डोक्याला तेल मालिश करायला सांगितली होती. तेल मालिश करत असताना मी सासऱ्यांच्या जवळ उभे होते. मी माझ्या कामात गुंग असताना सासऱ्यांनी अचानक त्यांची मान फिरवली. त्यावेळी त्यांचा चेहरा थेट माझ्या गळ्याच्या खालच्या बाजूस स्पर्श झाला. त्यांचा मला नको तिथे स्पर्श होताच मला फार राग आला होता. मी तेव्हाच त्यांना म्हणाले की आजनंतर मी तुमचे हे असले काही काम करणार नाही. मी तुमचे केअरटेकर नाही, तुमची सून आहे. सुनेकडून कुठला सासरा असे काम करून घेतो? तेव्हा मी सासऱ्यांवर पहिल्यांदा एवढी चिडले होते. त्यांनी मुकाट्याने माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. तेव्हा मी फार रागात होते. रागाच्या भरात मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. काही वेळाने माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. फोन उचलताच त्या व्यक्तीने मला आमच्या घराबाहेर बोलावलं. मी घराबाहेर जाऊन पाहिलं तर माझ्यासाठी काहीतरी पार्सल आलं होतं. ते पार्सल घेऊन मी माझ्या खोलीत गेले. त्यात असलेली चिठ्ठी मी वाचली. तेव्हा तर माझ्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं, कारण सुनीलने खास माझ्यासाठी गिफ्ट पाठवले होते. त्यात काही चॉकलेट्स व रेड गाऊन व एक लव्ह लेटर होतं. ते सगळं पाहून मी फारच खुश झाले होते. काही वेळापूर्वी मी रागात होते हेही मी तेव्हा विसरले. रात्री माझा आणि सुनीलचा व्हिडिओ कॉल झाला. तेव्हा मी व्हिडिओ कॉलमध्ये त्याच्यासमोर नवरीच्या वेशात होते. सुनीलने प्रेमपत्रात लिहिलं होतं की त्याला पुन्हा एकदा मला नवरीच्या 7 शृंगांमध्ये बघण्याची इच्छा आहे. मी त्याची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण केली. रात्री मला व्हिडिओ कॉलवर नवरीच्या शृंगारात पाहून सुनील तर मला बघतच राहिला होता. तो म्हणाला, तू एवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण करशील मला वाटलं नव्हतं. अगदी महिन्याभरातच माझ्या नवऱ्याला त्याच्या जॉबसाठी परदेशात जावं लागलं होतं. अजून तर आम्ही नवीनच जोडपे होतो. मलाही रोज सुनीलची आठवण यायची. माझ्याप्रमाणे त्याचीही अवस्था होती. सुनील त्याच्या बायकोच्या प्रेमासाठी किती तरसत आहे ते मला चांगलं समजत होतं. त्याला पुन्हा नव्याने आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे क्षण अनुभवायचे होते. मी पहिल्या रात्री त्याच्यासाठी ज्याप्रमाणे दूध घेऊन आले होते तसंच त्याने तेव्हा व्हिडिओ कॉलवर असताना मला त्याच्यासाठी दूध आणायला सांगितलं.
मी किचनमध्ये गेले व लगेचच दुधाचा ग्लास घेऊन आत खोलीत आले. व्हिडिओ कॉलवर येताच सुनीलने माझ्या हातून दूध पिल्यासारखं केलं. त्यानंतर त्याने तो ग्लास मला संपवायला सांगितला. सुनीलच्या प्रेमात त्यावेळी मीही पूर्णपणे बुडाले होते. त्याच्याशी बोलता बोलता मी पूर्ण दुधाचा ग्लास संपवला. काही वेळाने माझे डोळे बंद होऊ लागले. सुनीलच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकून असं वाटत होतं जसं की तो माझ्यासोबतच आहे. काही वेळाने माझ्या डोळ्यावर अंधाऱ्या येऊ लागल्या. मला सारखं असं वाटत होतं की सुनील माझ्यासोबत आहे. काही मिनिटातच माझी ती गोष्ट खरीही झाली. सुनील व्हिडिओ कॉलमधून थेट माझ्यासमोर होता. तो हळूहळू माझ्या जवळ येऊ लागला. आमच्यात प्रेमाच्या गोष्टी सुरू झाल्या. सुनील मला फारच जीव लावत होता. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. सकाळी माझा डोळा उघडला तेव्हा खोलीतील पडद्याकडे मला कोणी पुरुष उभा दिसला. रात्री तर मी सुनीलसोबत वेळ घालवला होता. त्यावेळी मी समजले की तो सुनील आहे. तेव्हा मी त्याला सुनील म्हणून हाक मारली. तसा तो त्याच्या चेहऱ्याला हात लावून माझ्या दिशेने वळला. माझ्या जवळ येत त्याने माझे डोळे बंद केले आणि मला त्याच्या हाताने चहा पाजला. सुनील फारच रोमॅन्टिक झाला होता. तेव्हा पुन्हा मला झोप आल्यासारखं होऊ लागलं, कारण माझा रात्रीचा थकवा अजून निघाला नव्हता. सुनीलने खोलीतील पडदे बंद केले आणि हळूहळू तो माझ्याजवळ येऊ लागला. त्या दिवशी सकाळीही सुनीलने माझ्यासोबत प्रेमाचे क्षण घालवले होते. तो अचानकच एवढा कसा रोमॅन्टिक झाला होता मला समजत नव्हतं. काल रात्रीपासून तर मी सुनीलला माझ्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघू शकले नव्हते, कारण सारखी माझ्या डोळ्यावर अंधारी येत होती. सकाळ सकाळ सुनीलसोबत वेळ घालवल्यानंतर मी दुपारच्या 12 वाजता झोपेतून उठले. 12 वाजेपर्यंत मी चांगली गाढ झोप घेतली होती. त्यामुळे झोपेतून उठल्यावर माझे डोळे पूर्णपणे उघडले होते. उठताच मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाताच मी स्वतःला आरशात ज्या अवतारात पाहिलं त्या अवतारात स्वतःला पाहून मी तर थक्कच राहिले होते. मी नवरीच्या वेशात होते ते तर मला माहीत होतं, परंतु त्यावेळी माझ्या कपाळावर खूप लांब असं सिंदूर होतं आणि गळ्यात एक नवीन प्रकारचं मंगळसूत्र होतं. त्या डिझाईनचं मंगळसूत्र माझ्याकडे तर नव्हतं. मग अचानक त्या नवीन डिझाईनचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आलं कुठून? आणि एवढं मोठं सिंदूर मी लग्न झाल्यापासून आजपर्यंत तरी भरलं नव्हतं. बहुतेक काल रात्री मी सुनीलच्या प्रेमात जरा जास्तच गर्क झाले होते. त्यामुळे मी त्याच्या प्रेमाच्या गप्पा ऐकून एवढं सिंदूर भरलं असेल. असो, तेव्हा मी माझं आवरून खोलीतून बाहेर गेले. सासरे मला बाहेरच्या हॉलमध्ये टीव्हीवर बातम्या बघताना दिसले. मी त्यांना सुनील कुठे आहे ते विचारलं. माझा प्रश्न ऐकून ते म्हणाले, सुनील? कोण सुनील आणि कुठला सुनील? त्यांचं उत्तर ऐकून तर मी अवाक झाले. मी त्यांना म्हणाले, सासरे बुवा, हे तुम्ही काय बोलत आहात? त्यावर ते म्हणाले, सुनबाई, तुम्हाला ज्या प्रकारे प्रश्न केला तसंच मीही वेडेवाकडे तुला उत्तर देत आहे. आता तूच सांग, सुनील अचानक इथे कसा येईल? तो तर त्याच्या जॉबसाठी परदेशात आहे. तुला अचानक सुनील घरी आला असं कसं वाटलं? तुझी झोप तर पूर्ण झाली आहे ना? सासऱ्यांचं बोलणं ऐकून काही वेळासाठी मी विचारातच गेले, कारण रात्री मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवला होता. फक्त रात्रीच नाही तर सकाळीही सुनीलने माझ्यासोबत वेळ घालवला होता. मी जे काही काल रात्रीपासून अनुभवत होते ते सगळं खरं होतं की ते माझं स्वप्न होतं? मला तर काही समजत नव्हतं. तेव्हा मी माझा मोबाईल चेक केला की रात्री मला सुनीलचा फोन आला होता की नाही. रात्री मी व सुनील व्हिडिओ कॉलवर बोललो तर होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी काल रात्री माझ्या नवऱ्याच्या प्रेमाच्या गोष्टीत जरा जास्तच गुंतले होते. मी जे समजत होते की मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवला तो सगळा माझा भ्रम होता. तो सगळा भ्रम असूनही मला तेव्हाही एक वेगळाच थकवा जाणवत होता. असो, मी जरा जास्तच विचार करत आहे असं मला वाटू लागलं. काल रात्रीपासून जोही भ्रम मला झाला होता तो आठवून मला हसू येऊ लागलं. मी माझ्यासोबत झालेला तो किस्सा सुनीललाही सांगायचं ठरवलं. तेव्हा मला घरात फारच कामं होते, म्हणून मग मी त्याला संध्याकाळी फोन लावायचं ठरवलं. त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, कारण परदेशात गेल्यापासून सुनील पहिल्यांदा माझ्याशी एवढा वेळ व्हिडिओ कॉलवर बोलला होता आणि त्यात त्याचं बोलणंही फार प्रेमाने होतं. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तशीच काहीशी चमक मला सासरीबुवांच्या चेहऱ्यावरही दिसून येत होती. अचानकच त्यांच्या चेहऱ्यावर ती कसली चमक आली होती कोणास ठाऊक. त्या दिवशी संध्याकाळी मला मोकळा वेळ मिळताच मी सुनीलला व्हिडिओ कॉल करू लागले. त्याला कॉल करण्याआधी मी छान तयार झाले होते. सुनीलने माझ्यासाठी पाठवलेला तो रेड गाऊन घालून मी छान तयार झाले. मी त्याला व्हिडिओ कॉल करणार तोच मला त्याचा प्रोफाईल फोटो दिसेनासा झाला आणि माझ्या मोबाईलवर काहीतरी मेसेज आले. मी त्या मेसेज फोटोवर क्लिक केलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण मी जे फोटो बघत होते ते सुनीलचे होते, परंतु कोणा परस्त्रीसोबत, आणि ती त्याची गर्लफ्रेंड नसून त्याची बायको आहे असं वाटत होतं. ती एक लग्न झालेली महिला दिसत होती आणि त्यांचे ते फॅमिली फोटो वाटत होते. ते फोटो पाहून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मला वाटलं कोणीतरी माझी मस्करी करत आहे किंवा ऑनलाईन फोटो बनवून सुनीलही माझी मज्जा घेत आहे.
तेव्हा मी सुनीलला फोनवर फोन करत होते, पण त्याचा नंबर बंद येत होता. तेव्हा मी सासऱ्यांच्या खोलीत गेले व त्यांच्या फोनवरून सुनीलला फोन लावू लागले. त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते. मला रडताना पाहून सासरे माझ्याजवळ आले. ते म्हणाले, सुनबाई, तुझ्या डोळ्यात अश्रू का? आणि तू एवढी का चिंतेत आहेस? तेव्हा मी त्यांना सुनीलचे ते परस्त्रीसोबतचे फोटो दाखवले. ते पाहून ते म्हणाले, माझा मुलगा नालायक निघाला सुनबाई. मी त्यांना म्हणाले, आपण पोलीस ठाण्यात जाऊया. कोणीतरी आपल्यासोबत सुनीलबद्दल मस्करी करतंय. मी पोलिसात जायला निघाले तसं सासऱ्यांनी मला अडवलं. ते म्हणाले, पोलिसात जाऊन काही फायदा होणार नाही. आता झालं गेलं ते विसर. आता सुनील कधीच परत येणार नाही. इथून पुढे मी तुला सांभाळेल. माझी ही एवढी प्रॉपर्टी आता तुला सांभाळायची आहे. तेव्हा मी सासऱ्यांशी प्रेमाने बोलत होते. ते ऐकून मी म्हणाले, जर इथे माझा नवरा नसेल तर मी तुमची प्रॉपर्टी सांभाळून करू तरी काय? त्यावर ते म्हणाले, तुझा नवरा इथेच आहे, तुझ्यासमोर. ते काय बोलत होते ते मला समजत नव्हतं. त्यांनी तेव्हा मला त्यांच्या व माझ्या लग्नाचे फोटो दाखवले. सासरे म्हणाले, मी आहे तुझा नवरा. काल रात्रीच आपलं लग्नही झालं आणि लग्नाची पहिली रात्रही आपण सेलिब्रेट केली. तू मला ज्या प्रकारे प्रेमाने जवळ केलं होतंस त्यावरून तुझं प्रेम मी समजलोय. आज सकाळीही तू उठ्ठाच मला जवळ केलं होतंस. सासऱ्यांचं बोलणं ऐकून मी अजूनच चकित झाले. त्यांनी काल माझ्याशी धोक्याने लग्न केलं होतं आणि जो मी भ्रम समजत होते तो माझा भ्रम नव्हता. ज्याला मी बेशुद्धीच्या अवस्थेत माझा नवरा समजत होते तो माझ्यासोबत वेळ घालवणारा व्यक्ती माझे सासरे होते. तेव्हा मी त्यांना असं दर्शवलं की मला त्यांच्यासोबतचं लग्न मान्य आहे. मी त्यांच्यासोबत जरा जवळीकतेने वागू लागले. तसं त्यांनी मला सगळं खरं सांगितलं. सुनील त्यांचा मुलगा नव्हताच. ते म्हणाले, सुनील माझ्या दूरच्या मित्राचा मुलगा आहे. तो 2 मुलांचा बाप आहे. तो पैशांसाठी किती लालची आहे हे मी जाणून होतो. म्हणून मी या कामासाठी त्याला निवडलं. मी त्याला हवा तेवढा पैसा दिला. त्या बदल्यात तो माझं हे काम करायला तयार झाला. माझ्याजवळ एक विवाह जुळवणीचा ग्रुप आहे. त्यात मी तुला बघितलं होतं. तू मला फार आवडली होतीस. मला तुला काहीही करून मिळवायचं होतं. म्हणून मी सुनीलला माझा मुलगा सांगून तुझं त्याच्याशी खोटं लग्न लावलं. खरं तर तू या घरात माझी बायको म्हणून आली आहेस. तुझं आणि सुनीलचं लग्न सगळं काही नाटक होतं. सासऱ्यांच्या तोंडून सत्यता ऐकून मी थक्कच राहिले होते. काल रात्री त्यांनी पूर्ण दुधाच्या पातेल्यातच गुंगीचं औषध मिसळून ठेवलं होतं. त्यामुळे बेशुद्धीच्या अवस्थेत डोळ्यावर अंधारी आल्यामुळे मी सासऱ्यांना सुनील समजून बसले. सुनीलच्या नावाने मला जे गिफ्ट पाठवण्यात आले होते तेही सासऱ्यांनीच पाठवले होते. काल रात्री सुनीलने केलेला व्हिडिओ कॉलही सासऱ्यांच्या प्लॅनचा एक हिस्सा होता. त्यावेळी सगळी सत्यता समजूनही मी काही करू शकत नव्हते. ती रात्र मी जशी तशी सासऱ्यांसोबत मुकाट्याने घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मी त्या घरातून पळ काढला आणि सुनीलला व त्याच्या त्या बनावटी बापाला, त्या दोघांनाही मी पोलिसात दिलं. मी माझी त्या 50 वर्षाच्या नालायक माणसाकडून सुटका करून घेतली. 50 वर्षाच्या सासऱ्याने माझ्याशी धोक्याने लग्न केलं होतं. एवढंच नाही तर त्याने माझ्या मर्जीविरुद्ध माझ्यासोबत नको तो वेळही घालवला होता. त्याला पोलिसात देऊन मी स्वतःला न्याय मिळवून दिला. मंडळी, पैशाच्या जोरावर माणूस आजकाल खेळण्यासारखी माणसं विकत घेऊ पाहतो. अशा लोकांचा पैशांचा माज उतरायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून कधीही पैशाचा गैरवापर करू नये. लक्ष्मीला लक्ष्मीप्रमाणे जपावं व तिचा योग्य तोच उपयोग करावा. लक्ष्मीचा गैरवापर करणाऱ्यांच्या आयुष्यात तिचा कोपही तेवढ्याच तीव्रतेने होतो हे विसरता कामा नये. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.